आपला आवाज कोकण 24 तास। पहिल्याच अवकाळी पावसामध्ये रत्नागिरी तालुक्यातील परटवणी शिरगाव गणपतीपुळे मार्गावरील गांजुर्डे येथे मशिदीजवळ भले मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याने शिरगाव साखरपा गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला होता। रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या। हे झाड पडल्याने वाहतूक जवळपास 1 तास ठप्प झाली होती। 1 तासाच्या प्रयत्नानंतर शिरगाव ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी झाड तोडून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली आहे। आधी त्याचा काय केबल वरती त्याचा घ्या लागले मागील 2 दिवसांपासून रत्नागिरीसह जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे। या मुसळधार पावसाबरोबरच वेगवान वारेही वाहत असल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही घडत आहेत। शिरगाव गांजुर्डे येथे मुख्य रस्त्यावर भले मोठे जुने झाड रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली आहे। शेकडो पर्यटक अडकून पडले असल्याचे सरपंच फरीदा काझी यांना समजताच त्यांनी तातडीने ग्रामपंचायतची यंत्रणा कामाला लावली आणि हे झाड बाजूला केले। उशिरा का होईना अखेर 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर रत्नागिरी शिरगाव गणपतीपुळे मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरू झाली आहे। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।